हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? आशा व्यक्त करते छानच असाल. तर तुम्हाला कळलंच असेल आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे. तर श्रावण सुरू होण्याआधी हा पदार्थ तर झालाच पाहिजे. जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांना तर खूपच आवडत असेल. आणि मी माझ्या मुलांनाही, आम्ही श्रावणात काही घरात नॉनव्हेज करत नाही, मग त्यांची फरमाईश म्हणून आज हा बेत केलेला. तर इथे मी कोंबडी वड्यांसाठी पीठ कसं भिजवतात याच संदर्भाचा आहे. तर सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे मी जो दुपारचा शिळा भात थोडा राहिलेला तो घेतला आणि त्याच्यामध्ये एक कांदा कट करून घेतलेला आहे. कांदा कट केल्यानंतर ते मिक्सरला त्याची पाणी टाकून प्युरी बनवून घेतली आणि मग त्याच्यात ते पातेल्यात ओतून घेतलं आणि मग त्याच्यात थोडं आणखी पाणी ॲड केलं आणि हे जे मिश्रण आहे ते मी 4 ते 5 मिनटं म्हणजे असं जरा शिजवून घेणार. त्याच्यात थोडं जास्त पाणी टाकून शिजवून घ्यायचं. साधारणतः 4 तरी मिनिट हा शिजलं पाहिजे. आणि मग हे गरम गरम मिश्रण आहे ते आपण जे पीठ आहे त्याच्यात ओतून ते पीठ थोडं थंड झाल्यावर मळून घ्यायचं. आणि जर हे मिश्रण तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही त्याच्यानंतर थोडं साधं पाणी घेतलं तरी चालेल. तर आता आपण इथं मी जी आधी व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये वड्यांसाठी भाजणी कशी करतात, त्याचं प्रमाण काय आहे त्या संदर्भात वेगळा असा व्हिडिओ केलेला आहे आणि तेच भाजणी मी दळून आहे. आणि आता तुम्हाला जेवढ्या आवश्यकता आहे त्याच्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता. म्हणजे जशी आपली माणसं असतात खाणारी त्याप्रमाणे. आता आम्ही चौघांसाठीच बनवतो म्हणून मग मी 4 चमचे पीठ घेतलेले आहे मोठे. आणि त्याच्यामध्ये आता हे ते गरम गरम मिश्रण असं मी मिक्स करून घेते. आणि ते गरम असतानाच जसं आपण भाकरीला उतवणी घेतो त्याचप्रमाणे असं हे उतवणी घेऊन सर्व असं सारखं मिक्स करून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर आपण साधं पाणी घेऊन ते छान असं मळून घ्यायचं. तर या पिठात मी गरम हे टाकल्यानंतर हळद, मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. याच्यात आपण मेथीचे दाणे दळण्यासाठी घेतलेले होते म्हणून आपण कसुरी मेथी ही थोड्याशाच प्रमाणात घ्यायची. जर आज जास्त कसुरी मेथी घेतली तर वडे म्हणजे कडवट थोडी टेस्ट येऊ शकते, म्हणून मेथी टाकलेल्या असल्या कारणाने मेथी दाणा तर कसुरी मेथी ही थोड्या प्रमाणात घेऊन मिक्स करून घ्यायचं. आणि मग पुन्हा लागेल त्याप्रमाणे पाणी घेऊन असं छान मळून घ्यायचं. जास्त असं घट्टसर पण मळायचं नाही आणि जास्त सैल पण मळायचं नाही. मीडियम असं म्हणजे त्याचा डो होईल याप्रमाणे मळून घ्यायचं. तर असा त्याचा डो करून घ्यायचा. याच्या आतमध्ये तुम्ही म्हणजे निखारे किंवा तो कोळसा मिळतो जो आपण गॅसवर जाळून एका वाटीत त्याच्यात ठेवू शकतो. आणि मग त्याच्यावर अशी आपण पारी करून ठेवायची. माझ्याकडे कोळसा अवेलेबल नव्हता म्हणून मी काही ठेवलं नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी त्याचा डो तयार केला. आणि त्यात तो रात्रभर असा झाकून ठेवायचा, म्हणजे पूर्ण रात्र तो फर्मेंट होऊन द्यायचा. मग छान आंबट गोड अशी त्याला टेस्ट येते. अशा प्रकारे आपण तो पीठ भिजून घेतला. आणि आता हा दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण वडे करायला घेऊ तेव्हा तो झाकून ठेवलेलं पीठ काढून घ्यायचं आणि पुन्हा छान असं सैल मळून घ्यायचं. म्हणजे मी व्हिडिओत दिसतं त्याप्रमाणे सैलसर असं. आणि पुन्हा तो थोडा वेळ मळून घेतलं, मऊसर झालं का मग बघा इकडे तेल मी गरम करत ठेवलं आहे. आणि एक प्लॅस्टिकची पिशवी वगैरे घ्यायची आणि त्या पिशवीला तेल वगैरे काही लावायची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, तो त्या पिशवीवर फिरवायचा आणि आपण पण पाण्याचा हात घेऊन तो वड्याचा पीठ घ्यायचा. जसं आपल्याला ज्या साईजचा वडा बनवायचा आहे त्याप्रमाणे आपण ते पीठ घेऊ शकता. मी अशा प्रकारे मऊ करून घेतलेला आहे. आणि मग तोच आपण त्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर पाण्याचा हात फिरून तो वडा थापून घ्यायचा. हलक्या हाताने थापायचा, जास्त दाबून थापला तर तो फुगणार नाही, म्हणून मग हलक्या हाताने थापून घ्यायचं आणि मध्ये होल करायचा. आणि अशा प्रकारे आपला वडा रेडी आहे. आणि मग तेल छान असा गरम झाल्यावर तो वडा आपण तेलात सोडून घ्यायचा. अशाच प्रकारे सगळे वडे आपण अशा तेलात तळून घ्यायचे. छान असे वडे, हे बघा आपले छान असे वडे तयार आहेत. आणि हे वडे चिकन मटनच्या रस्स्यासोबत खूपच छान लागतात. अशा प्रकारे आपला चिकनचा रस्सा आणि वडे तयार आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.